नमस्कार. मी काल मुक्कामी म्हणजे स्टेला मी त्र्यंबकेश्वरमध्ये होते. आता रेडी वगैरे फ्रेश वगैरे आणि आता मी त्र्यंबकेश्वरवरनं निघाले. एक फार्म आहे इकडेच गंगापूर रोडला. इकडनं पिकअप आहे. पिकअप करून मग निघायचं आहे चिकूच्या वाडीला. चिकूच्या वाडीवरून ठाणेवरून मुलुंड. म्हणजे असं बरंचसं जर्नी आहे. इंटरेस्टिंग जर्नी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि चला माझं पिकअप पॉईंट पहिले दाखवते तुम्हाला. त्र्यंबकेश्वरवरून निघाल्यानंतर पहिले असं होतं की मी लोकेशनवर पोहोचणं. लोकेशनवर पोहोचण्याआधी कस्टमरसोबत कॉलवर बोलून घेतलं होतं की तुम्हाला किती वाजेपर्यंत निघायचं आहे, कुठून पिकअप आहे. पिकअप लोकेशन पण मी त्यांच्याकडनंच मागून घेतलेलं, कारण की त्यांनी फक्त मला कस्टमरची कॉन्टॅक्ट नंबर दिलेला. बाकीची डिटेल माहीत नव्हती की कुठून पिकअप करायचं, काय पिकअप करायचं. लोकेशन घेतलं आणि मी निघाले लोकेशनच्या दिशेला. त्यानंतर आले मी ह्या फार्म होता त्यांचा, इंदिरा फार्म म्हणून नाव होतं या फार्मचं. गंगापूर रोडलाच, म्हणजे चिकूच्या वाडीपासून एक 4-5 किलोमीटरवरच हा फार्म होता. त्यानंतर म्हटलं चला एकदा कस्टमर पिकअप करूया. कस्टमरच्या लोकेशनवर आले, त्यांचं लगेज वगैरे ठेवून घेतलं. हा सगळा फार्म तुम्हाला दाखवते की छान होतं. एक छोटासा फार्म होता, जास्त काही मोठा फार्म नव्हता, इंदिरा फार्म म्हणून. आणि एकच छोटासा बंगला होता. कोणाचा होता काय होता एवढं डिटेल काही माहीत नाही. पण कस्टमरचं लगेज मी बांधून घेतलं. मी स्वतः कस्टमरचं लगेज वगैरे ठेवते. तुम्हाला लोकांना वाटत असेल की कस्टमर तुमची हेल्प करत असेल, तर अजिबात असं काही नाही आहे. मग कस्टमरला पिकअप केलं, त्यांना सगळ्यांना गाडीत बसवलं आणि ज्यांची बुकिंग होती त्यांना सांगितलं की कस्टमर पिकअप झाले. आणि त्यांना मग सांगून मग फार्मच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला पहिले चिकूच्या वाडीला जायचं होतं. चिकूच्या वाडीला निघालो, तिथे पण पोहोचल्यानंतर पाहिलं तर खूप गर्दी होती. इतकी गर्दी होती की कार पार्किंगलासुद्धा जागा नव्हती. पण कस्टमर पिकअप पॉईंटला सोडले. मला पण वाटत होतं तुम्हाला सगळ्यांनाच चिकूची वाडी खूप आतून बाहेरून म्हणजे दाखवावं, आतमध्ये जाऊन काय काय आहे चिकूच्या वाडीमध्ये, किंवा इतकी गर्दी इथं का होती. इकडची मिसळ खूप फेमस आहे, इकडचं टेस्ट खूप वेगळी आहे. बघा, गाड्यांवरनं सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकतात. अजून पलीकडच्या लॉटमध्ये पण माझ्याकडे चप्पल पण नव्हती. मग मी गाडीतच वाट बघत बसले कस्टमरची. म्हटलं नको जायला, ऊन पण खूप पडलेलं होतं, पाय पण खूप भाजले असते. बसल्या मग 1-2 दादा आले माझ्याकडे, 2 जणं. आणि ते म्हटले दादा तुमचे रील्स खूप पाहतो. ह्या दोघांनी माझ्यासोबत फोटो वगैरे काढले. एक प्रिन्सिपल सर होते कोपरगावच्या कॉलेजचे, आणि ते पण आले, त्यांच्या फॅमिलीसोबत आलेले. ते त्यांच्या वाईफसोबत माझी ओळख करून देत होते की मॅम खूप लाँग रूटला गाड्या चालवतात वगैरे, टिपरमेंट गाडी चालवते. खूप कौतुक करत होते. त्यांच्यासोबत पण मी स्टोरी लावलेली होती. त्यानंतर मी त्यांना घेऊन निघाले. आणि हा आहे मुंबई नाका. मुंबई नाक्यावरनं परत आम्हाला हायवेला लागायचं होतं. हायवेला म्हणजेच मुंबई आग्रा हायवेला लागणार होतो आम्ही. तिकडनं डायरेक्ट मग CNG पंपावर जायचं होतं. डीमार्टच्या समोर एक CNG पंप आहे गरवाऱ्याच्या पुढे. तिकडनं मग परत आम्हाला मुंबईच्या दिशेला निघायचं होतं. पण ह्या प्रवासामध्ये खूप असे प्रॉब्लेम्स येत होते, माहीत नाही का, पण कंटिन्युअसली असं होतं की का बाबा हे का होतं आहे असं. पहिले CNG पंपावर गेले, बऱ्यापैकी गाडी पेट्रोलवर लागलेली होती, त्यामुळं CNG पंपावर आलो. मग लाईनीत लागलो. जास्त गर्दी काही नव्हती, कारण की ह्या साईडने आता लाईन असल्यामुळे तिकडनं रॉंग साईड येता येत नव्हतं. त्यामुळे इकडनंच गाडी फिरवून घेतली, कारण की इकडनं पण काम चालू होतं. आणि CNG भरला, पेमेंट वगैरे केलं. आईचा फोन आला. आईला सांगितलं मुंबईला पोचल्यावर फोन करते. मग त्यानंतर आईचा फोन ठेवून दिला आणि सगळे पॅसेंजर बसवले गाडीत आणि निघाले मुंबईच्या दिशेला. एवढं एक 400 मीटर फक्त रॉंग साईड जावं लागतं, कारण की इकडे कट नाही आहे कुठेच, तर सगळेच ड्रायव्हर रॉंग साईड जातात. म्हणून मी पण रॉंग साईड आले आणि निघालो मुंबईच्या दिशेला. टोलवर आलो. टोलवर पण खूप गर्दी होती. माहीत नाही का फास्टॅग लवकर स्कॅन होत नव्हते. प्रत्येक टोलचा हा प्रॉब्लेम झाला आहे का फक्त ह्याच टोलचा आहे कळत नाही. पण खूप टाईम लागतो ह्या टोलवर. बाजूच्या गाड्या पटपट जात होत्या आणि आमच्या पुढच्या गाड्या की हलायलाच मागत नव्हत्या. त्यानंतर ह्या टोलच्या गडबडीतून निघालो. तर पुढं जाऊन परत आम्ही माहीत नाही जसा स्पीड ब्रेकर क्रॉस केला
हे परिवार गार्डनच्या जवळचा, तसं ट्रॉफिक लागून गेलं. ट्रॉफिक असं तसं नाही तर पूर्ण पाऊण तास 40 मिनटाचा हा ट्रॉफिक लागलेला की कशीच ट्रॉफिक हलत नव्हते. इकडनं जसं हा टोल क्रॉस केल्यानंतर ट्रॉफिक लागला तसंच ट्रॉफिक जोपर्यंत समृद्धी येत नाही तोपर्यंत ट्रॉफिक होता. असंच रांगत 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 समृद्धीपर्यंत जावं लागलं. इतका ट्रॉफिक पूर्ण रोड, म्हणजे कमीत कमी इथून समृद्धी 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटरपर्यंत ही रांग अशीच चालू होती. काहीच बदल नव्हता, काहीच चेंज नव्हता. कशामुळं होतं आहे, काय होतं आहे, एक लेननी सोडत नव्हते. तरीसुद्धा कसं तरी करून समृद्धीपर्यंत गाडी अशीच रांगत रांगत आणली. त्यानंतर म्हटलं चला जाऊ द्या, सोडा. पुढे आता एक्सप्रेसला लागलो की व्यवस्थित गाडी आपली रुटीनमध्ये बसून जाईल. इकडनं निघाल्यानंतर म्हटलं एकदा समृद्धीला लागलो का कोणतीच ट्रॉफिक आपल्याला लागणार नाही. या गैरसमजामध्ये मग आम्ही परत समृद्धीला आलो. आणि समृद्धीला आल्यानंतर असं होतं की हीच अपेक्षा राहते की कमीत कमी समृद्धीला तरी ट्रॉफिक नाही लागणार. पण इथे पण तोच प्रॉब्लेम होता की इकडचे फास्टॅगच लवकर रीड होत नव्हते. इकडं पण तोच टाईमपास झाला. कधी शूट केलं, कधी नाही केलं. तिथे पण अर्धी 40 मिनटं त्या ट्रॉफिकमध्ये तुम्हाला एवढं 5-6 तासाचा प्रवास हा फक्त 10 आणि 5 मिनटामध्ये सांगणं शक्य होत नाही. त्यामुळं बरेचसे व्हिडिओ काढलेले डिलीट करावे लागतात, जे कामाचे नाही वाटत ते. नंतर समृद्धीला आलो आणि हा सगळ्यात मोठा बोगदा कसाऱ्याचा. ह्या टनलमध्ये आल्यानंतर मग कस्टमरला पण मी प्रत्येक वेळेस माहिती देते की इथे काय आहे, काय नाही, समृद्धीवर पाहण्यासारखं काय आहे. त्यानंतर सनसेट वगैरे दाखवून त्यांना परत आम्हाला उतरायचं होतं. आमण्याला क्रॉसिंग केली. परत आमना क्रॉस झाल्यानंतर टोल काही शूट केला नाही मी सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर मग आमचं प्रिय मुंबईची ट्रॉफिक, ह्या ट्रॉफिकमध्ये पण अडकलो. माहीत नाही का कशासाठी, पण नेहमी आज ट्रॉफिक लागत होती. माझं आणि ट्रॉफिकचं नातं इतकं घट्ट आहे, जेवढं नवरा बायकोचं नातं घट्ट नसेल तितकं घट्ट माझं आणि ह्या मुंबईच्या ट्रॉफिकचं नातं आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एका टायमाला नवरा बायको तरी भांडतील, गोड होतील, पण ही ट्रॉफिक आणि मी, म्हणजे माहीत नाही माझा बॅड लक म्हणावा का गुड लक म्हणावा, जेव्हा मी येते हेच जर मी दुपारी पण आले असते ना तरी मला हीच ट्रॉफिक लागणार होते. त्याच्यामुळं खूप घट्ट आहे ट्रॉफिक आणि मी, म्हणजे ट्रॉफिक आणि माझं नातं. मुंबईचे ट्रॉफिक म्हणजे म्हणतो ना एकदम काय म्हणतात त्याला, अनुभव घेण्यासारखे असते. बंपर टू बंपर गाडी चालवून पण लोकांना असं वाटतं बाई आहे काय, ठोकते का काय, आमच्या गाडीला तर काही स्क्रॅच वगैरे आणते का काय. तरीसुद्धा मला माहिती माझ्या ड्रायविंगवर मला इतका कॉन्फिडन्स आहे, इतका विश्वास आहे की मी डोळे झाकून जरी गाडी चालवली तरीसुद्धा कुणाला माझ्याकडनं टच होणार नाही. एवढा फोकस आहे माझा कामावरचा. पण असतो काहींना डाऊट की बाई चालवते, माहीत नाही कशी चालवेल, काय चालवेल. त्यामुळं बरेचशा लोकांना असं वाटतं की ही व्यवस्थित गाडी चालवत असेल का नाही. गाडी बुक केल्यावर पण, करताना पण बरेचसे जणं विचारतात तुमची ओला उबेरची रेटिंग किती आहे. भाऊ मी ओला उबेर चालवतच नाही, त्याची रेटिंग काय सांगणार तुम्हाला. आणि त्याच्या रेटिंगवर तुम्ही गाडी बुक करणार असेल तर बुकच करू नका मी म्हणते. त्यानंतर कसंही तरी आलो मुंबईमध्ये आणि खूप वेळ झालेला होता. तुम्ही पाहू शकता की मी सकाळी 11 वाजता निघालेले आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजायला आले होते. हा आहे आता माझीवाडा. मुंबईमध्ये एंटर केलं किती छान दिसते आमची मुंबई बघा. आपली मुंबई अशी आहे आपली मुंबई. आणि मला जास्त लांब काही यांना ड्रॉप करायचं नव्हतं. आतमध्ये मुंबईपर्यंत काही जायचं नव्हतं. ठाण्यामध्येच ड्रॉप होता कस्टमरचा. विव्यानाचा जो ब्रिज आहे तो विव्यानाचा ब्रिज म्हणजेच कॅडबरी किंवा नितीन कंपनी किंवा तुम्ही काहीही म्हणू शकता. ह्या ब्रिजला क्रॉस करून म्हणजेच 3 हात नाक्याच्या अगोदर एक सर्व्हिस ब्रिज येतो, ओव्हरब्रिज, तिथे यांना ड्रॉप करायचं होतं. का तर इथे काही लोक उतरणार होते आणि परत मुलुंडमध्ये चेक नाक्याला काहींना ड्रॉप करायचं होतं.
त्यानंतर मी यांना इकडे सोडलं. सगळ्यांनी त्यांचं लगेज घेतलं का नाही ते पाहिलं. वरचं लगेज त्यांचं सोडून दिलं. माझी बॅग व्यवस्थित ठेवलेली आहे की नाही ते पाहिलं आणि त्यांना हाय बाय करून फीडबॅक व्हिडिओ घेऊन मी ड्रॉप करून दिला. बाकीच्यांना घेतलं मुलुंड चेक नाक्याजवळ. त्यांना बाकीच्यांना टोल क्रॉस करून पण त्यांना पण ड्रॉप केलं आणि मग मी निघाले घरी. फायनली सगळे कस्टमर मी आता सोडलेत आणि आता मी निघाले. मुलुंडमध्येच ड्रॉप होता सेकंड. तर आता मी चालले घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.